एक मोठी आणि धक्कादायक अशी बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांच्या संदर्भात एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या तपासामधून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची ही धक्कादायक माहिती आहे। तलवारीसारखी धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, फायटर आणि कत्तीचा वापर करण्यात आला होता। 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर मारहाण करण्यासाठी केल्याचं उघड झालंय। तर तारेच्या 5 क्लच वायर लावून तयार केलेल्या लोखंडी पाईपने सुद्धा मारहाण करण्यात आली आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत आपल्यासोबत। कृष्णा, अत्यंत निर्घृणपणे ही हत्या खरं तर झाली होती आणि आता या हत्यारांच्या संदर्भातली ही धक्कादायक माहिती अत्यंत धक्कादायक आहे। सर्वांनीच तो मृत संतोष देशमुख यांचा फोटो पाहिला असेल आणि त्यांच्या पाठीवरती जे वळ या ठिकाणी दिसत होते त्यावरूनच किती निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती हे स्पष्ट होत आहे। एक 41 इंचाचा गॅसचा पाईप वापरला होता, ज्याला स्वतःला हाताला त्रास नाही म्हणून जो कमरेला बांधायचा करदोडा असतो त्याची एक मूठ तयार करण्यात आलेली होती आणि त्यानं मारहाण केल्याचं समोर आलं आहे। दुसरं एक जे वायर असते, मोठी वायर जी 0.5 क्लास वायर असं तिला म्हटलं जातं, ती या ठिकाणी वापरण्यात आलेली होती। म्हणजे ही लोखंडी वायर होती आणि त्याची एक लोखंडी मूठ समोर तयार करण्यात आली होती आणि त्यानं मारहाण केल्याचं देखील या एसआयटीच्या तपासामध्ये उघड झालेलं आहे। शिवाय एवढंच नाही तर एक लाकडी दांडा, तलवारीसारखे धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती हे देखील यामध्ये वापरण्यात आलेलं होतं। तर यातनं स्पष्ट होतंय की किती निर्घृणपणे मारहाण झालेली असेल। शिवाय दुसरं यात आता पोलिसांना काय मिळालं आहे हे देखील आपण या ठिकाणी सांगूयात की तपासादरम्यान एक गॅसचा जो पाईप आहे तो वापरण्यात आलेला होता, तो या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे। 0.5 क्लासची जी वायर लोखंडी वापरण्यात आली होती ती देखील पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। शिवाय लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, पांढऱ्या प्लास्टिकचे 4 तुकडे असलेला पाईप, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना मिळाल्यात। मात्र आणखीन काही गोष्टी पोलिसांना मिळायच्या आहेत। तलवारीसारखे धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, कोयता आणि लोखंडी फायटर आणि धारदार कत्तीसारखी ती एक वस्तू आहे, ती पोलिसांना अजून मिळवायची आहे। म्हणजे स्वतःला त्रास होऊ नये म्हणून जी वायर वापरली होती त्याला एक गोलाकार असा मूठ तयार करण्यात आली होती। मात्र समोर एक मोठी वायर या ठिकाणी त्याला लावण्यात आली होती, लोखंडी वायर होती आणि त्याने त्यावरती वार करण्यात आलेले होते। फायटरचा या ठिकाणी मारण्यासाठी वापर केलेला होता। त्यामुळे किती निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असेल आणि त्यांना कशा पद्धतीनं वेदनामय त्यांचा मृत्यू झालेला असेल हे स्पष्ट होत आहे आणि हे सगळं सीआयडीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि सीआयडीच्या तपासातल्या कागदपत्रावरची ही माहिती एबीपी माझा तुम्हाला देत आहे। आणि एवढी सगळी ही हत्यारं वापरली होती आणि या हत्यारानं संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेला होता। यामिनी, अगदी धन्यवाद कृष्णा, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे। धन्यवाद या अपडेटसाठी। तर बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातली ही माहिती आपण बघत होतो। त्यांची हत्या करण्यासाठी, त्यांना मारहाण करण्यासाठी अत्यंत धारदार शस्त्र वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे।